हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप-खूप मनापासून स्वागत आहे. आषाढी एकादशी 2025 म्हणजेच आपली देवशयनी एकादशी किंवा चातुर्मास ज्या दिवसापासून प्रारंभ होतो, तो दिवस म्हणजे आपला आषाढी एकादशीचा दिवस. तसं तर महिन्यातून आपल्या 2 एकादशी येत असतात. पण वर्षातनं ही जी एकादशी येते, ही सगळ्या एकादशींचं पुण्य आपल्याला ह्या एका एकादशीला मिळत असतं. म्हणजे आषाढात येणारी जी एकादशी असते म्हणून त्याला आपण आषाढी एकादशी म्हणतो. किंवा काही लोक याला मोठी एकादशी सुद्धा म्हणतात आणि या दिवशी पंढरपूर यात्रा सुद्धा असते. आषाढात येणारी आषाढी एकादशी या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो. चातुर्मास म्हणजे काय? तर 4 महिन्यांचा मास जो आषाढी एकादशीपासून सुरू होतो ते देव उठणी एकादशी म्हणजे दिवाळीनंतरपर्यंत हा 4 महिन्यांचा काळ असतो. तर या 4 महिन्यांच्या काळात आपले जे भगवान श्रीहरी विष्णू असतात हे आपले योगनिद्रेत जात असतात म्हणजे झोपेत जात असतात ज्याला आपण योगनिद्रा म्हणतो. तर 4 महिने ते झोपेतच असतात, योगनिद्रेत असतात. तर ते आषाढी एकादशीपासून योगनिद्रेत जातात तर ते दिवाळीनंतर जी देव उठणी एकादशी असते त्या दिवसापर्यंत भगवान श्री हरी विष्णू जे आहेत ते योगनिद्रेत जात असतात. तर चातुर्मासाचा हा जो काळ आहे याच्यात आपण कुठलंही शुभ कार्य करत नाही. जसं की बारसं झालं, लग्न झालं किंवा आणि काही जे समारंभ असतात, सेलिब्रेशन आपण ज्याला म्हणतो, असं कुठलंही शुभ कार्य, मंगल कार्य, वास्तुशांती अशा सगळ्या गोष्टी आपण या 4 महिन्यांच्या काळामध्ये करत नसतो. कारण यात आपण असं म्हणतो, की देव हे जे आहे ते यांच्या योग निद्रेत त्यांच्या निवासस्थानी झोपी गेलेले असतात. तर ते जेव्हा उठतात देव उठणी एकादशीपासून आपण प्रत्येक मंगल कार्याला सुरुवात करत असतो. तर चातुर्मास ज्या दिवशी प्रारंभ होतो, त्या दिवसाचा हा महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस. तर या दिवसापासून आपण भगवान विष्णूंच्या सेवेला सुरुवात करत असतो. त्याचबरोबर या 4 महिन्यांच्या काळामध्ये श्रावण मास येत असतो, गणपती येत असतात, नवरात्र येत असते, दिवाळी येत असतात. अर्थातच काय तर आपल्या सगळ्या मराठी छान हिंदू सणांना सुरुवात होत असते. तर जास्तीत जास्त या 4 महिन्यांच्या काळात आपण देवी-देवतांच्या सेवा करत असतो. तर आषाढी एकादशी हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याचा सगळ्यात उच्च कोटीचा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर या दिवशी आपण जितकी जास्तीत जास्त भगवान श्री विष्णूंची सेवा करू, तितकीच माता लक्ष्मींची सुद्धा कृपा आपल्यावर होते आणि राजयोग आपल्या आयुष्यात आल्याशिवाय दरमहा महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. पण प्रत्येकच जण त्या एकादशीला व्रत करतं असं नाही. पण आषाढी एकादशीचं जर व्रत केलं तर तुम्हाला वर्षातून येणाऱ्या प्रत्येक एकादशीच्या व्रत केलेल्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळतं. तसंच या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते ती म्हणजे बाळकृष्णांची आणि भगवान श्री विष्णूंची. तर आपले व्हिडिओ तर येतच आहेत, सेवा मी तुम्हाला सांगतच आहे. तर त्याच्यातलीच एक महत्त्वाची सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे ती म्हणजे तुळशीच्या पानाची सेवा. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की तुळस माता जी आहे, ही भगवान विष्णूंना खूप अतिप्रिय आहे. तर आपण कुठलीही जेव्हा भगवान विष्णूंची सेवा करतो, तेव्हा आपण तुळशीचा उपयोग करत असतो. जसं आपण गणपतीला दुर्वा वाहतो, भगवान शंकरांना बिल्वपत्र, शमीपत्र वाहतो, त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना आपण तुळसही अर्पण करत असतो. तर याच तुळशीची सेवा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची आहे. तर आता ही सेवा केव्हा करायची? तर आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता. तर सेवा कशा पद्धतीने करायची ते आता आपण पाहूया. सेवा करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एकाच तुळशी पत्राची गरज आहे. तर भगवान विष्णूंना या दिवशी विष्णू सहस्त्रनामावली म्हणून तुम्ही 1008 तुळशी पत्र सुद्धा अर्पण करू शकता. पण इतकी तुळशी पत्र प्रत्येक सेवेकऱ्याला मिळतीलच असं नाही. तर तुम्हाला जर मिळाली तर 1000 8 तुळशी पत्र मिळाली तर अतिउत्तम किंवा तुमच्याकडे जितकी किती उपलब्ध होतील 1 मिळू दे, 10 मिळू दे, 5 मिळू दे, 2 मिळू दे, जितकी की तुळशीपत्र तुम्हाला मिळाली तरीही चालेल, पण एक तुळशीपत्र तरी किमान तुमच्याकडे या सेवेसाठी असायला हवं. तर तुमच्याकडे तुळस असतेच, तर तुम्हाला बाजारातनं विकत तुळशीपत्र नाही आणायची असतील किंवा नाही मिळालं तरीही चालेल. फक्त तुळशीपत्र तुम्हाला सेवा करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी तोडायची नाही. आषाढी एकादशीला तुळशीला खूप मान असतो, तर त्या दिवशी अजिबात तुळशीला हात लावायचे नाही. याउलट आपल्याला तुळशीची पूजा करायची असते. त्याच्यामुळे या सेवेसाठी जर तुम्ही घरातनं तुळस तोडत असाल, तर लक्षात ठेवा शनिवारच्या दिवशी आपली आषाढी एकादशी 6 तारखेला 6 जुलैला रविवारी आहे. तर तुम्ही 5 जुलैलाच तुळशीपत्र तोडून घ्या. अर्थातच ते 5 जुलैला दुपारी तोडा. संध्याकाळी कुणीही तुळशीला हात लावायचा नाही. तर आता सेवा कशी करायची? तर
पूजेची मांडणी तुमची झालेलीच असेल. या दिवशी आपण अर्थातच विठ्ठल आणि रुक्मिणी या देवतेंच्या प्रतिमेचं सुद्धा पूजन करत असतो. बाळकृष्ण हे विष्णू भगवानांचंच एक रूप आहे, तर त्यांची सुद्धा आपण पूजा करत असतो. तर पूजेच्या मांडणीमध्ये जर तुम्ही विठ्ठलांची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती ठेवली असेल, तर अतिउत्तम किंवा मग तुमच्या घरात जर त्यांचा फोटो असेल, तर तेही चालेल. भगवान विष्णूंची मूर्ती अ, अ, आपला जो फोटो आपण दिवाळीच्या वेळेस वापरतो बघा, लक्ष्मीनारायणांचा फोटो, तो जर तुमच्याकडे असेल, तर तो तुम्ही मांडणीमध्ये ठेवू शकाल. किंवा मग यापैकी सुद्धा जर तुमच्याकडे काही नसेल, तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच आणि ती जरी तुमच्याकडे नसेल, तर महाराजांचा फोटो हा प्रत्येकाच्या देवघरात आहेत. तर तुम्ही मांडणी केल्यानंतर हे पुस्तक तुमच्याकडे असायला हवं. प्रत्येक केंद्राच्या स्टॉलवरती हे पुस्तक आहे, विष्णू सहस्त्रनाम पुस्तक. तर याच्यातच विष्णू सहस्त्रनाम आणि सहस्त्रनाम संपल्यावरती विष्णू सहस्त्रनामावली दिलेली आहे. विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे काय? जसं शिव अष्टोत्तर नामावली आहे ना भगवान शंकरांची 108 नावं. तसंच त्याच प्रकारे भगवान श्रीहरी विष्णूंना 1008 नावांनी संबोधित केलेलं आहे. तर त्या नावाचं त्या सहस्र नामावलीचं हे पुस्तक आहे. तर एक-एक नाव आपल्याला पठण करायचं आहे आणि तुळशीपत्र आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहे. तर आता ज्यांच्याकडे पूर्ण तुळशीपत्र आहेत, तर त्यांनी एक-एक नाव भगवानांचं स्मरण करायचं, सॉरी पठण करायचं. जसं की आता ओम विश्वस्मै नमः, ओम विष्णवे नमः असं नमः म्हणून झाल्यानंतर एक-एक तुळशीपत्र त्यांच्या चरणांवरती आपल्याला अर्पण करायचं आहे. जर ज्यांच्याकडे पूर्ण तुळशीपत्र असतील त्यांनी. ज्यांच्याकडे एकच तुळशीपत्र आहे, तर त्यांनी काय करायचं, एक तुळशीपत्र आपल्या हातामध्ये धरून ठेवायचं. पूर्ण सहस्त्र नामावली पठण करायची आणि त्याच्यानंतर शेवटच्या नावाला जेव्हा आपण नमः म्हणतो, तेव्हा शेवटच्या नावाला ते तुळशीपत्र भगवान श्री हरिविष्णूंच्या चरणारवरती समर्पित करायचं किंवा त्यांना अर्पण करायचं. आता ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्ती तुळशीपत्र आहेत, 1 आहे, 2 आहेत, 3 आहेत, 5 आहे, तर त्यांनी काय करायचं, जर ज्याच्याकडे 2 असतील, तर त्यांनी एक पहिलं नाव घेतलं, की एक तुळशीपत्र अर्पण करायचं आणि दुसरं तुळशीपत्र जे आहे, ते शेवटच्या नावापर्यंत आपल्या हातात धरून ठेवायचं आणि शेवटचं नाव पठण केल्यावरती ते समर्पित करायचं. त्याचबरोबर 5 जर असतील, तर कसं करायचं, तर पहिले 4 तुळशीपत्र 4 नावं घेऊन नमः म्हणून अर्पण करायची आणि 5वं तुळशीपत्र सांभाळून ठेवायचं आपल्या हातामध्ये. पूर्ण सहस्त्रनामावली पठण झाल्यानंतर शेवटचं तुळशीपत्र भगवान श्री हरिविष्णूंच्या चरणांवरती अर्पण करायचं. तर अशा प्रकारे आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची सहस्त्रनामावली या दिवशी पठण करायची आहे. तर बरेच जण मला कमेंटमध्ये विचारतील, की "ताई ही सेवा केल्याने आम्हाला लक्ष्मीची प्राप्ती कशी काय होईल? राजयोग म्हणजे काय?" तर राजयोग म्हणजे नेहमीच लक्ष्मीची प्राप्ती किंवा धनधान्यांचीच प्राप्ती असं नसतं. तर आपल्या घरात आयु, आरोग्य, संपत्ती, शांतता नांदावी यासाठी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तर लक्ष्मी माता आहेत ना, ह्या खूप चंचल असतात. तर जितकं आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करू, तर तितकंच लक्ष्मी माता सुद्धा त्यांच्याबरोबर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा वास जो आहे तो आपल्या घरात अखंड राहतो. त्याच्यामुळे या चातुर्मासाच्या काळात भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अर्थातच माता लक्ष्मींची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला अशा विविध सेवा करायच्या असतात. तर ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. वर्षातनं एकदा या दिवशी जर केली तर आपल्याला याचा खूप खूप फायदा होतो. भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्या घरावरती, आपल्या परिवारावरती अखंड राहते आणि बघा काय असतं माहितीये का, जितकं आपण स्तोत्र, मंत्रांचं आपण जितकं पठण करतो ना, तर आपल्या तोंडातनं, आपल्या मुखातनं जेव्हा 4 चांगल्या गोष्टी निघतात ना, तर आपल्या शरीरात सुद्धा एक सकारात्मकता येते आणि आपल्या घरात सुद्धा एक तसा सकारात्मक ऑरा तयार व्हायला सुरुवात होतं. जर आपल्या तोंडातनं अपशब्द निघत असतील ना, तर आपल्या मनात, आपल्या डोक्यात सुद्धा तेच असतं आणि भांडण किंवा वादविवाद, कटकटी या गोष्टींना सुरुवात होते. तर जितकं आपण चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू ना, तर तिथे जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्या घरात, आपल्या मनात आपल्याकडनं घडत असतं. भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आषाढी एकादशी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. फक्त एक तुळशीपत्राची गरज तुम्हाला आहे. तर आवर्जून ही उच्च कोटीची सेवा करायला विसरू नका. आणि मी तुम्हाला सांगेल, की ही सेवा कोण करू शकतं? आता बरेच जण म्हणतील, की "ताई मासिक अडचण आहे." तर अर्थातच तुम्ही नाही करू शकत, पण तुमच्या घरात कोणी मुलं असतील, वृद्ध व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तर ती सुद्धा ही सेवा करू शकतात. नामपठण करायला तुम्हाला हार्डली 10 मिनिटांचा वेळ लागेल, पण ही सेवा खूप महत्त्वाची आहे. आता काही जण म्हणतील, की विधवा स्त्रिया ही सेवा करू शकतात का? तर अगदी कुणीही ज्यांना मनापासून सेवा करण्याची इच्छा आहे, ते कुणीही हे सेवा करू शकता. दिवसभरातनं तुम्ही कधीही कुठल्याही वेळी आषाढी एकादशीच्या दिवशी ही सेवा करू शकता. तर आवर्जून ही महत्त्वाची सेवा या दिवशी करायला विसरू नका 6 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी.
तर अति महत्त्वाची सेवा सांगितली आहे. तुम्ही व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या तोंडाद्वारे सुद्धा अ, कुणाला ना कुणाला, तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना या सेवेचा प्रचार करा. जेणेकरून काय होईल, तुम्ही तर करालच, पण त्यांनी जर तुम्ही सांगितली आणि त्यांनी जर केली, तर त्यांनी केलेल्या सेवेचं सुद्धा किंचित फळ का होईना, पण ते तुम्हाला मिळतं. तर आवर्जून सेवा ही तुम्ही करता, तर त्याचा प्रचार सुद्धा करत जा आणि दुसऱ्यांपर्यंत सुद्धा ही सेवा पोहोचवत जा, जेणेकरून त्याचं सुद्धा पुण्यफळ तुम्हाला मिळत जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर शेवटी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आषाढी एकादशीपर्यंत आणि या चातुर्मासात विविध सेवांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे, तर तुम्हाला त्यांची माहिती मिळेल. या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार.